दंडवत मायबाप. परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण जर आपण पाहिलं तर परमेश्वराचे कार्य आहे जीवाचं उद्धारण. जीवाच्या उद्धारणाशिवाय ते कोणतंही कार्य करत नाही, कारण ते कार्य मायेला करता येत नाही, म्हणून ते स्वतः करतात. आणि कारण काय? कारण सर्व शक्तियुक्त. तर कोणत्या शक्ती आहेत? ते जो जडा आणि चेतना. जडा कोणचे आहेत? गुण आहेत, गुण धर्म आहेत, ज्ञान आहे, विज्ञान आहे. गुण कोणचे येतात? तर सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा हे त्यांच्याजवळ असलेले गुण आहेत. आणि धर्म कोणचे आहेत? नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीत्व, सर्वकर्तृत्व, सर्वसाक्षित्व असे एवमाधिक अनंत धर्म त्यांच्याजवळ आहेत. ज्ञान स्वरूपांग ज्ञान आहे, शक्तिरूप ज्ञान आहे. आणि विज्ञान ज्ञानरूप विज्ञान आणि विज्ञानरूप विज्ञान असे त्यांच्याजवळ. आणि ज्ञानरूप विज्ञानाचे पुन्हा दोन प्रकार आहेत त्यांच्याकडं, ते भावरूप विज्ञान आणि अभावरूप विज्ञान. असं परमेश्वर सर्व शक्तियुक्त आहे, त्यामुळं तो उद्धरण करू शकतात जीवाचं. देवताजवळ एवढ्या शक्त्या नाहीत. आणि परमेश्वराजवळ पंचप्रकार आहेत. ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य, प्रकाश आहे. तर देवतेजवळ बी आहेत, पण देवतेजवळ हे फक्त सामर्थ्यरूप पंचप्रकार आहेत. आणि परमेश्वराजवळ मात्र स्वरूपिक आणि सामर्थ्यरूप असे दोन्ही पंचप्रकार आहेत. तर असा जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर आपल्यासाठी, आपल्याला ज्ञान देण्यासाठी, जे की ज्ञान माया आपल्याला देऊ शकत नाही, त्रिगुणात्मक असल्याशिवाय ते असल्यामुळे, म्हणून परमेश्वर स्वतः येतात, आपल्याला ज्ञान देतात, परंतु आपल्याला ते ओळखू येत नाही, तर आपल्याला ते आपण त्याला जाणू शकत नाहीत. कारण त्याचमुळं परमेश्वर श्री कृष्ण महाराज म्हणतात की अवजानंती मामुढाम मानुसिंतव मासिंतम परमभाव मजानंतो ममाभूत महेश्वरम. दंडोत.